स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी बिघाडी झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळं शिंदे गटानं वेगळा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळं इचलकरंजीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. या उमेदवारीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ग्रीन सिग्नल दिलाय. प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना शिंदे गटानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. या प्रभागातून प्रकाश पाटील, रवींद्र लोहार, मनीषा प्रकाश पाटील तर शिवसेना पुरस्कृत अंजनी मदन जाधव हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महायुतीमध्ये राहूनही आपल्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना डावललं जात असल्याची भावना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती. त्यामुळं शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार हा वेगळा मार्ग स्वीकारण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. इचलकरंजी शहरात शिवसेना शिंदे गटाची स्वतंत्र ताकद असून प्रभाग क्रमांक 15 मध्ये पक्षाची मजबूत पकड असल्याचा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलाय. महायुतीत राहून तडजोडीचं राजकारण करण्यापेक्षा थेट जनतेसमोर जाणं अधिक योग्य ठरेल अशी भूमिका शिंदे गटानं घेतली आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून इतर प्रभागांमध्येही याचे पडसाद उमटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान महायुतीतल्या इतर घटक पक्षांनी या घडामोडीकडे लक्ष दिलं असून पुढील रणनीती ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता थेट लढती वाढण्याची शक्यता असून मतदारांसमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामुळे येत्या काळात इचलकरंजीच्या राजकारणात आणखी उलथापालथ होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसून येत आहेत.